मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीची केवायसी करताना जर तुमच्याकडून काही चूक झालेली असेल किंवा तुमची केवायसी करायची राहिलेली असेल किंवा तुम्ही विधवा असेल किंवा घटस्फोटित असाल, अशा सगळ्यांसाठी वेबसाईट पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. जर लाडक्या बहीण वेबसाईट मध्ये केवायसी करताना जर तुमच्याकडे काही चूक झाली असेल तर आता तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता, परत एकदा केवायसी करू शकता. तुमच्यासाठी ते ऑप्शन सुरू झालेलं आहे. तर चला आपण बघूया तर लाडक्या बहिणीची केवायसी कशा पद्धतीने करायची. लाडकी बहीण सर्च करायचं आहे, त्याच्यानंतर पहिली जी वेबसाईट होईल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ऑफिशियल वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ओपन होऊन येईल. इथं पिवळ्या अक्षरात तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया, त्याचा जी केवायसी आहे ते करण्यासाठी क्लिक करायचं आहे तुम्हाला. तिथं बोलला जे पिवळ्या अक्षरामध्ये दाखवत आहे ती पूर्ण प्रक्रिया तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि तिथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी साठी ऑप्शन येणार आहे, लाभार्थी आधार क्रमांक. आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आपल्याला. बघा तिथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक आहे, म्हणजे जी लाडकी बहीण आहे तिचा आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आता लाडकी बहीण आहेत आणि कॅप्चा कोड भरायचा आहे, कॅप्चा कोड आहेत आणि खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओटीपी पाठवा याच्यावर सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला 6 अंकी इथं टाकून घ्यायचा आहे. मी इथं जो ओटीपी आलेला आहे मोबाईल नंबरवर तो इथं टाकून घेतो. तुम्ही इथं बघू शकता जो मोबाईल नंबर ओटीपी आलेला आहे तो मी इथं टाकून घेत आहे. त्याच्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आता इथं येईल बघा तुमची महिला ती विवाहित आहेत का अविवाहित आहेत. आता जर महिला विवाहित असेल तर विवाहित वर क्लिक करायचं, अविवाहित असेल तर अविवाहित वर क्लिक करायचं. ते विवाहित वर क्लिक केल्यानंतर बघा 3 ऑप्शन येतात, पती हयात आहेत का, पतीचं निधन झालेलं आहे का, किंवा घटस्फोट आले. आता सुरुवातीला पती हयात आहे आपण ते बघूया. पती हयात असल्यावर त्याच्यावर क्लिक करायचं आणि पतीचा आधार क्रमांक तुम्हाला जोडावा लागेल. आता पती हयात असल्यावर पतीचा आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मी इथं पतीचा आधार क्रमांक टाकून घेतो. आपण बघू शकता इथं पतीचा आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे जसा तसा जो आधार क्रमांक आहे आणि इथं कॅप्चर कोड भरायचा आहे. जो कॅप्चर कोड आहे तो भरायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी सेंड यावर क्लिक करायचं आहे. आता ज्या पतीचा जो मोबाईल नंबर आधार लिंक असेल त्याच्यावर एक 6 अंकी परत एकदा ओटीपी येणार आहेत. आपल्याला तो ओटीपी बघायचा आहे आणि ओटीपी इथं टाकून घ्यायचा आहे. बघा आता तो ओटीपी इथं टाकून घेणार आहेत. जो ओटीपी आहे तो मी इथं टाकून घेत आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. आता सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पतीचं नाव, तुमचा जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे, तुमची जी कास्ट आहे ती निवडायची आहे. आता प्रश्न पहिला आणि दुसरा हा वाचून घ्यायचा आहे. या दोन्ही प्रश्नामध्ये नाही नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पहिल्यांदा होय होय केला असेल तुम्ही तर तेही सुद्धा बरोबर आहेत आणि आता नाही नाही प्रश्न थोडा चेंज होऊन आलेला आहे, त्याच्यामुळे आता दोन्ही ऑप्शनला नाही नाही सिलेक्ट करायचं आहे आणि उपरोक्त ए आणि बी देण्यात आलेली सर्व माहिती खरी आहे यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सबमिट करा या बटनावर तुम्ही जसं हे पूर्ण वाचून घेऊन क्लिक करशाल तर सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला मेसेज येईल. आणि हा शेवटचा चान्स असेल, तुमचं जर काही चुकीचं दुरुस्ती करायची असेल, तुमच्याकडून काही चुकीची केवायसी झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी करू शकता. आता ज्या बहिणीची पती वारलेले आहे त्यांची केवायसी कशी करायची बघा. विवाहित अविवाहित इथं विवाहित सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं लग्न झाले असेल तर विवाहित सिलेक्ट करायचं आहे. आपण आता बघत आहोत ज्या बहिणी लाडक्या बहिणीचे पतीचे निधन झालेले आहे तिथं त्यावर क्लिक करायचं आहे. जर पती वारलेला असेल तर पतीचं निधन क्लिक करायचं आहे, घटस्फोट असेल तर घटस्फोटावर क्लिक करायचं. आता पती वारले इथं क्लिक केलं तर पतीचं नाव आलं, तुमचा जात प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यात सुद्धा दोन्ही जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नाही नाही सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. तुमच्या घरातील कोणी कर्मचारी सरकारी विभागीय भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि दुसरं सुद्धा कर्मचारी म्हणून विभागीय मंडळ किंवा सरकार राज्यामध्ये स्थापित संस्थेमध्ये सेवानिवृत्त नाही नाही दोन्ही सिलेक्ट करायचे. आणि ज्यांच्या हयात नाही त्यांनी घटस्फोट झालेला मृत्यूचं सर्टिफिकेट त्या अंगणवाडी सेविकाकडे लवकरात लवकर म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत जमा करायचं आहे. तुमची जी अंगणवाडी सेविका आहे तिच्याकडे तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचं आहे. मृत्यू सर्टिफिकेट असेल, तुमचा जर घटस्फोट झाला असेल त्याचे कागदपत्र
31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहेत आणि तुम्हाला दोन्ही उपरोक्त ए आणि बी ही सगळी माहिती खरी आहेत यावर तुम्हाला क्लिक करून सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे। बघा आता इथं तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हे सर्व तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। सर्वांना महत्वाची सूचना की तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत तुमचा जर घटस्फोट झालेला असेल, तुमचा जर पती वारलेला असेल तर तुम्हाला ते कागदपत्र तिथे सबमिट करायचे आहेत। आता बघा तुमची ही केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, त्यांचे पती वारलेले आहेत, घटस्फोट झाले आहेत, त्यांचे सुद्धा अशा पद्धतीने केवायसी करायची आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आपल्याला केवायसी करायची आहे। जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।